सांगली मिरज कुपवाड महापालिकेचा महापौर राष्ट्रवादी काँग्रेसचाच आमदार जयंत पाटील सायलेंट किंगमेकर ठरण्याची जोरदार चर्चा। सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे ज्येष्ठ नेते व आमदार जयंत पाटील यांनी अत्यंत संयमित पण निर्णायक राजकीय हालचाली सुरू केल्याचं स्पष्ट होत आहे। राजकारणात गाजावाजा न करता योग्य वेळी योग्य पावलं उचलण्याची जयंत पाटील यांची शैली पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरतीये। आधीच दोन्हीही राष्ट्रवादी काँग्रेस गट आणि काँग्रेस यांना एकत्र आणत त्यांनी पहिला डाव यशस्वी केला असून या एकजुटीमुळे भारतीय जनता पक्षाला पहिला मोठा धक्का बसल्याचं राजकीय वर्तुळात बोलले जात आहे। सत्तेच्या जोरावर महापालिकेवर वर्चस्व मिळवण्याचे भाजपचे मनसुबे या आघाडीमुळे डगमगले आहेत। आता पुढचा डाव अधिक महत्त्वाचा असून महापालिकेचा महापौर राष्ट्रवादी काँग्रेसचाच होणार अशी जोरदार चर्चा शहराच्या राजकारणात रंगू लागली आहे। आमदार जयंत पाटील यांनी आपले राखीव पत्ते हळूहळू उघडण्यास सुरुवात केली असून भाजपच्या राजकीय गणितावर ते पाणी फेरत असल्याचं स्पष्ट दिसत आहे। भाजपनं शहरात विकासाच्या नावाखाली केवळ श्रेय लढा आणि सत्ता केंद्री राजकारण केलं, तर जयंत पाटील यांनी मात्र स्थानिक स्वराज्य संस्थेत स्थैर्य, समन्वय आणि जनहिताला प्राधान्य देणारी राजकीय दिशा दिली आहे। त्यामुळेच महापालिकेच्या सत्ता समीकरणात भाजप एकाकी पडत चालल्याचं चित्र आहे। सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या राजकारणात आमदार जयंत पाटील हे सायलेंट किंगमेकर ठरणार का आणि महापौर पदावर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकणार का याची उत्तरं लवकरच मिळणार असली तरी सध्या तरी राजकीय मैदानावर जयंत पाटील यांचा गेम प्लॅन यशस्वी होताना दिसत आहे हे मात्र नक्की।